राज्य सरकार घाबरले, त्यामुळे विधानसभा पुढे ढकलण्याची शक्यता असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आरोप केलाय। आणि त्यामुळे खरंच विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या जातील का अशी चर्चा राज्यात सुरू झाली। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। राज्य सरकार घाबरलंय। महाराष्ट्र सरकार थोडंसं घाबरलेलं आहे। विधानसभा निवडणूक पुढे ढकलणार। ऑक्टोबर मध्ये ड्यू असणारी निवडणूक नोव्हेंबर मध्ये घेण्याची बुद्धी व्हायला लागलेली। राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप। विधानसभा निवडणूक नोव्हेंबर पर्यंत पुढे ढकलली जाण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली। राज्य सरकार घाबरलंय, त्यामुळे भीतीपोटी सरकारचा तसा प्रयत्न असल्याचा आरोप जयंत पाटलांनी केला। तर भाजपने जयंत पाटलांचे हे आरोप फेटाळून लावले। महाराष्ट्र सरकार थोडंसं घाबरलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना ऑक्टोबर मध्ये ड्यू असणारी निवडणूक नोव्हेंबर मध्ये घेण्याची बुद्धी व्हायला लागलेली आहे आणि त्यांना आणखीन वेळ मागून घेतायत ते। आणि माझा असा अंदाज आहे की नोव्हेंबरच्या 15-20 तारखेच्या दरम्यानच हे निवडणूक घेऊ शकतील। निवडणूक आयोग निवडणूक यंत्रणा कायद्यानुसार त्या ठिकाणी ठरलेल्या वेळेत घेत असते। त्याच्यामुळे जाणीवपूर्वक निवडणुका कोण लेट करतोय या आरोपात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही। सरकारने केलेल्या घोषणांवरूनही जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। भीतीपोटी महाराष्ट्र सरकार तिजोरी मोकळी करून पाहिजे त्या घोषणा करतंय। त्या घोषणा लोकांनाही पटत नसल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय। तर योजनांना सरकारने पैसे दिल्यानं विरोधकांच्या पोटात दुखत असल्याचा हल्लाबोल भाजप नेते प्रवीण दरेकरांनी केला। भीतीपोटी महाराष्ट्र सरकार तिजोरी मोकळी करून पाहिजे त्या घोषणा करते। ज्या घोषणा या लोकांनाही पटत नाहीत अशा घोषणांपर्यंत महाराष्ट्र सरकार गेलेलं आहे आणि पुढचे 2-3 महिने हा प्रयत्न त्यांचा चालू होईल। 3 महिन्यात ज्या काही घोषणा केलेल्या आहेत त्याचे जास्तीत जास्त पैसे वाटण्याचं काम तिजोरीतनं हे सरकार करेल। योजनांना जर पैसे त्या ठिकाणी आम्ही देत असू तर तुम्हाला दुःख व्हायचं काय कारण आहे? जर माझ्या लाडक्या बहिणींना जर त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जाणार असतील तर तुमच्या पोटात दुखायचं काय कारण आहे? निवडणुकीशी त्याला जोडताय कशासाठी? राज्य सरकारनं जाहीर केलेल्या या योजनांवरून सुरू असलेल्या या आरोपांच्या फैरी विधानसभा निवडणुकीपर्यंत अशा सुरू राहण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।